जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय हरे जय राम हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रति ध्यान उभे विठेवारी करकटवरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवारी करकटवरी ठेवूनिया
पितांबर आवड निरंतर हेचे दान तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेचे दान तुलसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेचे दान तुलसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेचे दान तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख वा वा आवड निरंतर हेचे दान आवड निरंतर हेचे दान तुळसी हारा गळा कासे पितांबर तुळसी हारा गळा कासे पितांबर कुमार कुमार
रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरबा ओ तो हा माधव बरबा सुख झाले हो साजने साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो
संचिता वाचोने नगडे संचिता वाचो नगडे संचिता वाचो करावे मनी समाधान करावे मनी समाधान करावे मनी समाधान नगडे संचिता वाचो नगडे संचिता वाचोने नगडे संचिता वाचो नगडे संचिता वाचोने करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून एके मनवोनी मनी मानून एके मनवोनी मनी मानून एके मनवोनी मनी मानून एके मनवा गोविंदो वेळो वेळा मनवा गोविंदो वेळो वेळा मनवा गोविंदो वेळो वेळा अनिक रुसावे न लगे अनिक रुसावे न लगे बहुता अनिक रुसावे न लगे बहुता अनिक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया मनोनिया मनी मानून एके मनोनिया मनी मानून एके मनोनी मनी मानून एके मनोनी मनी मानून एके मनावा गोविंदो वेळो वेळा मनावा गोविंदो वेळो वेळा मनावा गोविंदो वेळो वेळा तुका मने भार घातली यावरी तुका मने भार घातली यावरी भार घातली यावरी तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनवोनी मनी मानून एके मनवोनी मनी मानून एके मनवोनी मनी मानून एके मनवोनी मनी मानून एके मनवा गोविंदो वेळो वेळा मनवा गोविंदो वेळो वेळा मनवा गोविंदो वेळो वेळा गोपाळ कुमार गोपाळ कुमार 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 हरी हरी जय जय गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार विठोबार कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार गोपाळ कुमार तो न घडे संचेता वाचोनी भोग तो न घडे संचेता वाचोनी भोग तो न घडे संचिता वाचोने भोग तो न घडे संचिता वाचोने भोग तो न घडे संचेता वाचोनी भोग तो न घडे संचेता वाचोनी भोग तो न घडे संचिता
घडावे ते मनी समाधान मने मानो नये खेदो मन मुनि मने मानो नये खेदो घडावे ते मने समाधान करावे ते मने समाधान मन मुनी मने मानो नये खेदो मन मुनी मने मानो नये खेदो मनावा गोविंद वेळा वेळा मनावा गोविंद मनावा गोविंद गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद मनावा 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 गोविंद वेळो वेळा मन मुनी मने मानो नये मन मुनी मने मानो नये मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा आ आ वेळो वेळा
संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवुनी मनी मानू नये खेदो मनावा गोविंदू वेळोवेळा अनिका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया मनवुनी मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार घातलियावरी तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण कमी झालं मनवुनी मनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परसावे विनते माझे पंढरीनाथा परसावे विनते माझे पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावे विनंते माझे पंढरीनाथा परिसावे विनंते माझे पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ओ परसावे विनते माझे पंढरीनाथा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या भक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून प्रस्तुत या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक आणि या भूतळावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी असे संत महात्मे जगदवंदनीय देवमान्य संत सम्राट वैराग्यभूषण आणि या समाजाच्या जड उद्धारासाठी आपल्या देहाचीच नव्हे तर संसाराची राखरांगोळी करणारे असे सदेह वैकुंठाला जाणारे देवचे मान साधू संत श्रीमंत तुकोबाराया. तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या जवळजवळ पाठातला उपदेशपर प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या वाट्याला आलेले भोग हे आपले संचितच आहेत आणि मग हे भोग भोगत असताना ते आनंदाने भोगावे असं जर वाटत असेल तर भगवंताच्या नामस्मरणाव्यतिरिक्त आपल्याला पर्याय नाही याचा अनमोल असा उपदेश देतात. विडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याची इति कर्तव्यता आहे. दादा एकदाच काहीतरी सेटअप लावा आपल्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे. आता आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय ना? तर याच्या व्यतिरिक्त काही करू नका. हा छान लागलं. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याची इति कर्तव्यता आहे. तसं तर शास्त्र म्हणते वक्त्यांनी समाजाच्या समोर बोलत असताना 4 भागांमध्ये विभागून बोलावं. सुरुवातीलाच वक्त्यांनी समाजाच्या समोर बोलत असताना प्रतिज्ञा करावी. उत्तरकाले स्वकर्तव्यत्वेन निर्देश यासा प्रतिज्ञा. उत्तर काळामध्येच कीर्तनकारांनी प्रतिज्ञा करावी. काय प्रतिज्ञा करावी? जे काय तासाभरात, अर्ध्या तासात, पाऊण तासात, 20 मिनिटामध्ये, 25 मिनिटामध्ये जे काय बोलणार आहे त्या बोलण्याचा अगदी थोडक्यात अर्थ समाजाच्या समोर ठेवणं नाम प्रतिज्ञा. जसं आपण पाहून गेलो की अभंग हा तुकोबारायांचा आहे आणि उपदेशपर या प्रकरणातला आहे. या अभंगातून तुकोबाराय भगवंताच्या नामस्मरणाव्यतिरिक्त आलेले भोग भोगता येणार नाही या संबंधीचं चिंतन आपल्यासमोर मांडतायत. आपली प्रतिज्ञा संपली. तसं गुरुजी बोलू का थोडं आणखी? गुरुमाऊली म्हणतात सध्याच्या कीर्तनकारांनी आणखी प्रतिज्ञा करणं गरजेचं आहे. काय प्रतिज्ञा करावी सध्या कीर्तनकारांनी? तर सध्याच्या कीर्तनकारांनी समाजाच्या समोर बोलत असताना जसं एखाद्या आरोप्याला कटघऱ्यामध्ये उभं केल्यानंतर त्याच्यासमोर काय दिली जाते? नाही, ज्यांना अनुभव आहे त्याही तरी माना हलवा. आरोप्याला कटघऱ्यात उभं केल्यानंतर त्याच्यासमोर काय दिली जाते? भगवद्गीता दिली जाते आणि त्याला सांगितलं जातं बाबा याच्यावरती हात ठेव आणि शपथ घेऊन सांग जे काय बोलेन ते खोटं बोलणार नाही, जे काय बोलेन ते योग्य बोलेन, उचित बोलेन, कोर्टाचा अगदी जास्तीचा वेळ घेणार नाही, उगाचच विषयाला अनुसरून वेगळ्याच विषयावरती चर्चा करणार नाही. असं त्या आरोप्याला जसं कटघऱ्यात उभं केल्यानंतर त्याला जशी प्रतिज्ञा करावी लागते, गुरुमाऊली म्हणतात तसं या व्यास गादीवरती, नारदाच्या गादीवरती उभं राहिल्यानंतर कीर्तनकाराने देखील प्रतिज्ञा करावी. जे काय बोलेन ते भगवंताविषयी बोलेन, जे काय सांगेन ते साधू संतांचं सांगेन. मला सुचली म्हणून एखादी कविता कीर्तनात म्हणून दाखवणार नाही, मला एखादी शेरवर शायरी आठवली म्हणून ती कीर्तनात म्हणून दाखवणार नाही. अशा अनेक पद्धतीच्या सध्याच्या कीर्तनकारांनी, माझा अधिकार नाही बरं का, गुरुमाऊली म्हणतात हे सांगतोय तुम्हाला, सध्याच्या कीर्तनकारांनी या चाकोरीबद्ध कीर्तन पद्धतीमध्ये म्हणावं अर्थातच प्रतिज्ञा केल्याशिवाय पुढे जाऊ नये. चला पुढे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी. सज्जन वृंदे मनोभावे
असताना, कीर्तन करत असताना कीर्तनकाराने अशा चाकोरीबद्ध पद्धतीमध्ये कीर्तन करत असताना सुरुवातीला प्रतिज्ञा करायला सांगितली. चला, प्रतिज्ञा केल्यानंतर काय करावं? कीर्तनकाराने उपोद्घात करावा. कशाला म्हणतात उपोद्घात? शास्त्रकर्त्यांनी त्याचं वर्णन करत असताना एक छोटंसं लक्षण करत असताना शास्त्रकर्ते म्हणतात, वर्तमान कार्य यत्कार्य भवनमा घटनस्ती तस्य कार्यस्य कारणस्य प्रतिपादनम तद्वक्तव्यम उपोद्घातत्वम. शास्त्र म्हणतंय वर्तमान चालू असलेल्या कार्यासंबंधाने कारण प्रतिपादन करून सांगणं ही वक्त्याची इतिकर्तव्यता आहे. त्याला तुमच्या आमच्या भाषेमध्ये आपण गुरुजी परिहार असं म्हणतो. परिहार दिल्याशिवाय त्याने पुढे जाऊ नये. काय परिहार आहे आजच्या सेवेचं? तर सर्वांना श्रुत आहे आजच्या सेवेचं काय परिहार द्यावा हा प्रश्न देखील माझ्यासमोर आहे. परंतु सगळ्यांना जरी परिहार ज्ञात असला तरी एखादी गोष्ट परत सांगितली तर शास्त्र म्हणतं ती पक्की होत असते. म्हणून वक्त्याने समाजाच्या समोर परिहार केल्याशिवाय पुढे जाऊ नये. आपल्याला माहिती आहे, आपल्या या सोनावणे कुटुंबियांमधून आमचे भूषण दादा गेल्या वर्षी याच वेळेमध्ये याच दिवशी त्यांचं देहावसन झालं आणि अगदी सोनावणे कुटुंबियांवरती दुःखाचं डोंगर कोसळलं. खरं तर हा प्रसंग कीर्तनामध्ये उच्चार करत असताना देखील आमच्या भाऊसाहेबांचा हा चेहरा माझ्यासमोर येतो आहे. रात्री 1-1:30 वाजता जवळजवळ त्यांचा फोन आला मला, महाराज आपला भूषण आपल्यामध्ये राहिलेलं नाही आहे. खरं तर ऐकून अगदी धक्का बसला की अरे हे असं कसं होऊ शकतं. पण त्याचं पुण्यस्मरण करत असताना आमच्या सोनावणे साहेबांनी आमच्याशी संपर्क केला आणि सांगितलं, महाराज भोगतून घडे संचिता वाचून या अभंगावरती तुम्ही जर बोललात तर बरं वाटेल. मी तर समाजामध्ये फिरतोय, संप्रदायाची कास धरून आहे, माझं व्यवस्थित चाललं आहे, पण आमच्या मंडळी अजून त्याच्यातून काय बाहेर पडायला तयार नाहीत. जरा 4 शब्द कीर्तनातून ऐकले तर कदाचित बदल होऊ शकतो या अनुषंगाने त्याने आग्रह केला आणि अभंगाची निवड या ठिकाणी केली. महाराज अभंग जगद्गुरू संत तुकोबारायांचा आहे. सेवा करत असताना नक्की सेवा कोणत्या पद्धतीची आपल्यासमोर सादर करावी, कारण आज सेवेकरता उत्कृष्ट असे गुरुजींचे मृदंगमणी या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वतः गुरुजी समोर बसलेले आहेत. आणि गायनाकरता पर्वणी म्हणावी तर आमचे आदरणीय आमचे गुरुतुल्य असलेले आमचे हरिभक्तपरायण गतीर महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. त्यांची सर्व सहकारी मंडळी आहेत. आमच्या समवेत आलेले आमचे केलटकर महाराज असतील, शंकर महाराज असतील, सर्व गुणीजन टाळकरी असतील. परंतु आजची ही सेवा ही नैमित्तिक असल्या कारणास्तव 1-अर्धा-पाऊण तास या ठिकाणी आपण चर्चा करून ही सेवा संपवणार आहोत. अभंग जगद्गुरू संत तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत या अभंगातून जगद्गुरू संत तुकोबाराय उपदेश करून करताना आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी महाराज मृत्यूलोकाचा नियम आहे, जो जीव या ठिकाणी जन्माला आलेला आहे त्याला एक ना एक दिवस या ठिकाणून जावंच लागतं. येथे नाही वर आले अवतार येरते पामर देवकीते येरते पामर देवकीते येरते पामर देवकीते. अवतारांना देखील थांबता आलेलं नाही आहे. महाराज याच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे, संत महात्मे आणि भगवंत येथून जात असताना नाटकं करून का होईना पण इथून त्यांना जावं लागलं. तुमचं आमचं तसं नाही महाराज, आपल्याला जावंच लागतं. संत महात्मे आणि भगवंत या ठिकाणून जाण्याची नाटकं आपल्याला सर्वांना श्रुत आहे. विषय म्हणून बोलून जातो. प्रभू रामचंद्रांची आयुष्याची मर्यादा होती 11,000 वर्षाची. वशिष्ठांच्या शापामुळे 1,000 वर्षाचं आयुष्य कमी झालं. 10,000 वर्षाचं आयुष्य प्रभू रामचंद्रांनी जगलं आणि देव वाट बघायला लागले, कधी यमपार्षद येतील आणि आम्हाला निजधामाला घेऊन जातील. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, पाहता पाहता 10-15 दिवस होऊन गेले, अजूनही येत नाही.
आणि मग मात्र देवानी चौकशीला सुरुवात केली. यमपार्षदांना बोलवून घेतलं. थरथर थरथर कापत यमपार्षद समोर उभे राहिले. देवा काय आज्ञा असावी? देवाने सांगितलं, अरे माझी आयुष्याची मर्यादा संपलेली असताना अजून का बरं तुम्ही मला घेऊन जात नाही? त्यावेळेस यमपार्षदांनी दिले उत्तर फार गोड आहे. त्यांनी सांगितलं, देवा ज्या दिवसापासून तुमचं सरलंय त्या दिवसापासून तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करता आहोत, पण तुम्हाला नेण्याचा प्रयत्न केला का तुमच्या बाजूला जो बसलाय तो आम्हाला दम देतो म्हणे. आणि प्रभू रामचंद्रांच्या सतत सेवेमध्ये कोण असतात? हनुमंतराय. म्हणे देवा जेव्हा जेव्हा तुम्हाला नेण्याचा प्रयत्न केला तुमच्या बाजूला बसलेले हनुमंतराय आम्हाला दम देतात आणि तुम्हाला नेऊ देत नाही. देवा किती दिवस आम्ही फेऱ्या मारायच्या, उलट तुमचा दम आम्ही ऐकायचा. देवाने सांगितलं, असं करा, हनुमंतराय जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मला काय जाऊ देणार नाही, तुम्ही उद्या या. उद्या या म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, देवा 15 दिवस झाला आम्ही फेऱ्या मारत आहोत, 15 दिवसांनी जर काय झालं नसेल आणखी उद्याने काय होणार आहे? बरं आतापर्यंत हा जो आहे तो दमच देत होता, पण आम्ही तुकोबारायांचा गाथा वाचलाय, त्यांनी सांगितलं याच्याकडे अशी शक्ती आहे, काम बांधवडी आम्हाला भीती दाखवणारा हा आहे. आजपर्यंत नुसता डोळे मोठे करून पाहत होता, अजून 1-2 फेऱ्या मारल्या तर फटके पडल्याशिवाय राहणार नाही. देवा आम्ही येणार नाही. देवानी सांगितलं, असं काय करता, एवढे दिवस तर आले, उद्याचा दिवस या, मी व्यवस्था करून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भगवंत शृंगार परिधान करत असताना देवाच्या बोटातली अंगठी त्या फरशीच्या भेगेमध्ये पडली. दोन्ही लाद्यांच्या ती असलेल्या भेगेत ती अंगठी पडली. देव ती अंगठी काढायचा प्रयत्न करायला लागले. लांबूनच हनुमंतरायांनी पाहिलं, देवाचा सकाळी सकाळी काहीतरी उद्योग चाललाय. जाऊन चौकशी केली, देवा काय चाललंय? हनुमंतरायांना सांगण्यात आलं, हनुमंतराया बोटातली अंगठी पडली, ती अंगठी मला काय निघत? कोण म्हणतोय अंगठी निघत नाही? ज्यांनी वयाच्या 5व्या वर्षी भल्या भल्यांचे काटे काढले तो म्हणतो मला अंगठी निघत नाही. बघा देवाची लीला कशी, नाटकं करून का होईना देवाला देखील इथून जावं लागतं. मला हा संदर्भ तुमच्या समोर ठेवायचे मायबाप. देव म्हटलं, हनुमंतराय म्हटले, देवा तुम्हाला प्रयत्न करायची काय गरज आहे? मी असताना सेवक असताना मालकाने काम करावं का? व्हा बाजूला, आत्ता अंगठी काढून देतो. हनुमंतरायांनी अंगठी काढायला सुरुवात केली, परंतु अंगठीपर्यंत बोट पोचलं रे पोचलं, नुसतं अंगठीला स्पर्श झाला रे झाला. अंगठीला स्पर्श झाल्याबरोबर अंगठी ईदभर आतमध्ये गेली. हनुमंतरायांनी आणखी जोर लावावा, हात आतमध्ये टाकावा, अंगठीपर्यंत पोचावा, अंगठी निघणार वाटली. अंगठीला स्पर्श झाला की अंगठी आणखी पाताळामध्ये ईदभर जाती झाली. हनुमंतरायांना वाटलं प्रकरण थोडं जड दिसतंय, पण हनुमंतराय काय कच्च्या गुरुचे चेले होते का? हनुमंतरायांनी विचार केला, अरे अशी ही निघणार नाही. हनुमंतरायांना अष्टसिद्ध्या येत होत्या. अष्टसिद्धी, स्वर पण बंद झाला का? अष्टसिद्धी नवनिधी के दाता, स्वर असवर दीन जानकी माता. त्यांना अष्टसिद्ध्या येत होत्या. त्या अष्टसिद्धीमध्ये हनुमंतरायांना किती मोठं होता यायचं आणि किती छोटं होता यायचं. जय श्रीराम जय श्रीराम म्हटले आणि ते लगिमा नावाची सिद्धी सिद्ध केली. अतिशय सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या अंगठीच्या बुडाशी जाऊन बसले आणि तिला पाहून म्हणतात, आता कशी निघत नाही ते पाहतो. पण लीला भगवंताची होती मायबाप. हनुमंतरायांनी नुसता अंगठीला स्पर्श केला रे केला, अंगठी उलट्या दिशेने पाताला जाती झाली. हात लावावा अंगठी आतमध्ये जावी, हात लावावा अंगठी आतमध्ये जावी. पाहता 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 ती अंगठी जाऊन पाताळात पडली. बरं नुसती पाताळामध्ये नाही पडली, जिथे पडली तिथे भला मोठा सोन्याचा ढिगार आणि त्या सोन्याच्या ढिगामध्ये जाऊन ती अंगठी पडली. आता हनुमंतरायांनी डोक्याला हात लावला, आता याच्यातून नेमकी देवाची कशी काय शोधायची? पण निश्चिम भक्त होते, डोळे बंद केले, जय श्रीरामची गर्जना केली, अंगठी उचलण्याकरता हात टाकला. मायबाप आश्चर्य सांगतो तुम्हाला, अंगठी हनुमंतरायांनी जी उचलली ती नेमकी देवाचीच निघाली. अरे बापरे, एवढ्या मोठ्या सोन्याच्या ढिगातून नेमकी देवाची अंगठी उचलून काढली. हनुमंतरायांना बरं वाटलं, वेळ वाचला म्हणून हनुमंतराय निघणार. तेवढ्यात त्यांना असं वाटलं की अरे आलोच आहोत अनायासे पाताळामध्ये, तर पाताळातल्या राजाचं वासुकीचं दर्शन घेऊन जावं. म्हणून हनुमंतराय त्यांच्या दर्शनाकरता गेले. आदरतीर्थ झाला, सन्मान झाला. कसं येणं केलं, चौकशी झाली. चौकशी दरम्यान सांगितलं देवाची अंगठी पडली होती, ती अंगठी तुमच्या पाताळामधील सोन्याच्या ढिगारात पडली होती, भेटली का? हो, मग आता निघालो. म्हणजे हनुमंतराय तुम्ही अनायासे आलाच आहात पाताळामध्ये, ते एक करा, आमच्याकडून देवाला एक सप्रेम भेट घेऊन जा. आता आपल्या देवाकरता कोणीतरी काहीतरी देते म्हणून हनुमंतराय नाही म्हटले नाही. चला म्हणे. परत आले सोन्याच्या ढिगाकडे. सोन्याच्या ढिगाकडे आल्यानंतर हनुमंतरायांनी सांगितलं, हनुमंतरायांना सांगण्यात आलं, उचला देवाच्या मापाची कोणती असेल ती देवाच्या आवडीची अंगठी तुम्ही देवाकरता भेट वस्तू आमच्याकडून घेऊन जा.
हनुमंतरायांनी अंगठी उचलली. अंगठी उचलल्याबरोबर आश्चर्य असं होतं, हनुमंतरायांच्या हातामध्ये देवाची जशी अंगठी होती तशीच अंगठी निघाली. हनुमंतरायांना वाटलं आता नेऊन न्यायची तर थोडी डिझाईन बदलून नेऊ, म्हणून हनुमंतरायांनी ती टाकून दिली. दुसरी उचलली ती तशीच निघाली. ती टाकून दिली, तिसरी उचलली. अशा असंख्य अंगठ्या हनुमंतरायांनी उचलल्या, पण सगळ्या अंगठ्या त्या हनुमंतरायांच्या हातामध्ये देवाच्या बोटातली जशी अंगठी होती तशीच निघत होती. मग मात्र हनुमंतरायांच्या कपाळावरचा घाम पाहिला. वासुकींना दया आली आणि सांगितलं, हनुमंतराया थांबा थांबा थांबा. थांबा नाही म्हणे, आता शेवटची जी अंगठी भेटेल ती घेऊन जाणार मी. भेटली म्हणून निघणार. अहो थांबा, कुठे चाललात? देवाकरता अंगठी घेऊन चाललो. देवाची अंगठी तर पोचवली पाहिजे. तुम्ही भेटवस्तू दिलेली ती पोचवायची आहे. अहो म्हणे थांबा, कशाला लगबग करताय, थांबा. म्हणे काय झालं? काय नाही, आमच्याकडून जी सप्रेम भेट घेऊन चाललेली आहात ती तर ठेवाच, पण देवाची जी सापडलेली आहे ती ठेवून जा. कारण अंगठी घालण्याकरता आता देव राहिलेले. हनुमंतरायांना देवाने इकडे अंगठीमध्ये अडकवून ठेवलं आणि देव मात्र तिकडे निजधामाला निघून गेले. हनुमंतरायांनी केलेला शोक मला तुम्हाला सांगायचा नाही. मला सांगायचं एवढंच आहे, अंगठीमध्ये गुरफटून नाटकं करून का होईना देवाला इथे गैरहजेरी लावावी लागते. विडाला विडाला याप्रमाणे तुम्हा आम्हाला देखील मायबाप, अहो देवादिकांना इथून जर जावं लागत असेल, संत महात्म्यांना इथून जर जावं लागत असेल, ही जागा रिकामी करावी लागत असेल, फक्त फरक एवढाच आहे, ते त्यांच्या स्वइच्छेने जातात, आपल्याला मात्र जावं लागतं. महाराज आपल्याला जावं लागतं. कारण तुम्हा आम्हाला इथे आल्यानंतर स्वतंत्र नाहीये, आपल्याला येण्याचंही स्वतंत्र नाहीये आणि जाण्याचंही स्वतंत्र नाहीये. मायबाप आपल्याला अनइच्छा प्रारब्धाने इकडे यावं लागतं. अनइच्छा गुरुजी, जिथे इच्छा विचारली जात नाही जन्माला घालताना, आणि जिथे मरताना देखील इच्छा विचारली जात नाही. जन्माला घालत असताना इच्छा जर विचारली असती तर कोण कोण कोणत्या कोणत्या घरामध्ये जन्माला आला असता, हे ज्याचं त्यांनी परीक्षण करण्याचा विषय. मायबाप मरता क्षणी, अहो शरपंजरी पडलेला एखादा 100 वर्षाचा म्हातारा जरी असेल आणि त्या 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला आपण जरी म्हटलं 3 महिने झालं अन्नाचं कण पाणी पोटात जात नाही, त्या म्हाताऱ्याला जरी आपण म्हटलं अरे बाबा मरतो का, तरीही बाबा मान हलवून सांगेन अजूनही मरावंसं वाटत. कोणाला मरावंसं वाटतंय? मायबाप मरावंसं वाटत जरी नसलं तरी इथे मरावंच लागतं. याला तर मृत्यूलोक असं म्हणतात. महाराज इथे आपण मरत असताना, आपण जात असताना आपल्याला जाण्याकरता इथे स्वतंत्र नाहीये, येण्याकरता आपल्याला इथे स्वतंत्र नाहीये. का बरं जन्माला यावं लागतं, का मरावं लागतं? माऊली ज्ञानोबांनी गोड उत्तर दिलं. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्मी जे उरावे तैते सुख दुःख पळावे, तया भोगावया यावे देहाय का. माऊली ज्ञानोबा म्हणतात, का बरं या मृत्यूलोकामध्ये तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं? याचं प्रमुख कारण उरलेले कर्म भोगण्याकरता आपल्याला या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. कर्म भोगण्याकरता आपल्याला यावं लागत असेल तर महाराज नीट ऐका बरं का, कर्म भोगत असताना, कर्म भोगण्याकरता जर आपल्याला इथे यावं लागत असेल तर इथे आल्यानंतर मागील केलेले जरी आठवत नसले तरी पण इथे करत असताना योग्य कर्म केले पाहिजे. गुरुमाऊली म्हणते, आपले कर्म हे आपल्या मरणावरती अवलंबून असतात. महाराज आपल्या मरणावरती. एखादी व्यक्ती गावातून निघून गेली तर त्या घरातले त्याला रडतील यात नवळ नाही, त्या व्यक्तीसाठी शेजारी पाजारी रडतील यात नवळ नाही, त्या व्यक्तीसाठी पूर्ण पंचकृषीला हलल लागते. आमच्या पंचकृषीचं सोनं निघून गेलं. महाराज काय व्यक्तिमत्व, काय कर्म असतील त्या व्यक्तीचे समजून जायचं. काही काही लोक अशी मरतात, पंचकृषी सोडा, गाववाले सोडा, शेजारी पाजारी सोडा, त्याच्या घरातलीच मंडळी म्हणते आमच्या घरातली, काय म्हणतात तुमच्याकडे, आमच्या घरातली पिढा, आमच्या अहो घरातल्यांनी पिढा म्हणेपर्यंतचं कर्म करून जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. तुम्ही सांगा ना काय महाराज. काही काही लोक अशी मरतात, उत्तमची भूरे मागे उत्तमचे बोले, कीर्ती मागे उत्तमचे बोले, कीर्ती मागे उत्तमचे बोले. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमचे बोले, कीर्ती मागे उत्तमचे बोले, कीर्ती मागे.
आपल्या एका पिढीने तरी आपलं नाव काढलं पाहिजे. खरंच आमचे आजोबा होते. उत्तम चिवरे, कीर्ती मागे. महाराज मरण हे आपल्या कर्मावरती अवलंबून जर असेल, आपल्या कर्मानुसार आपला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम या संसारे खलदुस्तरे. पुन्हा 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 या माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, उरलेले कर्म भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावं जर लागत असेल तर इथे आल्यानंतर कर्म कोणती करावीत या संदर्भाचा विचार मी आपल्या समोर ठेवणार नाही. कोणती कर्म करावीत हे सांगून सांगून कीर्तनकारांच्या परंपरा निघून गेल्या, पण लोक काय ऐकायला तयार. म्हणून दालवे ऋषींनी कास धरली, कोणतं करा हे सांगत नाही, कोणतं करू नका ते सांगतो. विडाल विडाल दालवे ऋषींनी सांगितलं, ऐका, जीवन जगत असताना कोणते कर्म करू नका ते तुम्हाला आज सांगतो, कारण या कर्माची फळप्राप्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुरुवातीला सांगितलं, न्यासापहारी चानपत्य रत्नापहारी चात्यंत दरिद्री इतस्ततो तार्किको मार्जरः धान्याहरणान मूषक मातृवद अंधत्व. बरं स्पष्ट करून सांगतो तुम्हाला. दालवे ऋषी म्हणतात, न्यासापहारी चानपत्य. न्यास या शब्दाचा अर्थ होतो ठेवण. बरं का गुरुजी, न्यास या शब्दाचा अर्थ होतो ठेवण. समजा आमच्या भास्कर गुरुजींनी माझ्याकडे 5-50 हजार ठेवायला दिले, नाही कमी होतात का, वाढू का थोडे, 5-10 लाख रुपये ठेवायला दिले आणि सांगितलं, महाराज तुम्ही चांगली चांगले दिसतात, तुम्ही व्यवहार तुमचा 1-2-3 वेळा आपण भेटलेलो आहोत, पण तुमच्याकडे पाहून असं वाटतं माझी रक्कम तुम्ही परत, एवढी माझी रक्कम तुम्ही ठेवून घ्या आणि ज्या वेळेस मला लागेल त्यावेळेस मला परत करा. आता मी म्हटलं काय हरकत आहे म्हणे, बिनव्याजी जर आपल्याला वापरायला मिळत असतील 5-10 लाख रुपये, मीही त्यांचे पैसे, बरं आमच्यात असं काही व्यवहार नाही बरं का, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि मग त्यांच्याकडून मला 5-10 लाख रुपये मिळाले, बिनव्याजी मिळाले, म्हणून मी ठेवून घेतले. गुरुजींनी मला वेळोवेळी फोन करावा, महाराज आपलं आठवणीत आहे ना. मी त्यांना सांगितलं, असं काय करता, काही काळजी करू नका, आजपर्यंत कोणाचे दिलेत तर तुमचे नाही, असं नाही म्हणलो मी, देणाऱ्याला वाईट वाटू शकतं. मी म्हटलं आजपर्यंत कोणाचे बुडवलेत महाराज तर तुमचे बुडवणार आहे, काळजी करू नका, तुमचे पैसे तुम्हाला योग्य वेळी मिळाल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रमाला भेटलं तरी महाराज खुनवायचे, गुरुजी खुनवायचे, महाराज आपले तेवढे. मी म्हणायचं काळजी करू नका, गुरुजी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्यक्षात गुरुजींना पैसे द्यायची वेळ आली आणि मग गुरुजींचा फोन आला, महाराज जय हरी. मी म्हटलं जय हरी. महाराज तेवढे पैसे पाहिजे होते. मी लगेच म्हटलं कोण तुम्ही, नाही बुडवणारे काय बोलतील सांगता येत नाही महाराज. अहो असं काय करता, माझा नंबर सेव्ह नाही का, अहो दुसरा मोबाईल घेतला तो पाण्यात पडला. बुडवणाऱ्यांची अशी कारणं असं तुम्हाला सांगतो, डिस्प्ले गेला, नंबर सगळे उडालेत, काहीच मोबाईलमध्ये राहिलं नाहीये, नवीन आहे, हॅलो हॅलो हॅलो, नेटवर्क नाहीये, फोन कट. आणि मग थोडक्यात गुरुजींच्या लक्षात आलं, महाराजांनी माझे पैसे, आता थोडं वाईट बोलतो बरं का, कोणाच्या वाट्याला हे कर्म असतील तर दुःख वाटू घेऊ नका. दालवे ऋषींनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय. कर्मानुसार जन्माला यावं लागत असेल तर कर्म कसे करावेत आणि कोणते करू नये या संदर्भाची चर्चा आपली चालू आहे. मग दालवे ऋषी म्हणतात, अशी न्यास, असं एखाद्याचं ठेवण एखाद्याने जर बुडवलं, परिणाम काय, आनपत्य. त्याला बरीच वर्ष लग्नाला होतात पण घरामध्ये पालना हलत नाही. समजून जायचं मागच्या जन्मामध्ये बऱ्याच जणांच्या ठेवणी ठेवून घेतल्या म्हणून या जन्मामध्ये कर्म भोगतोय. विडाल विडाल आणि मग दालवे ऋषी म्हणायला लागले, दालवे ऋषींचं म्हणणं असं आहे, अशी एखाद्याची रक्कम, अशी एखाद्याचा ठेवण न्यास ज्यांनी हरण केलेला आहे, बरीच वर्ष लग्नाला होतात, घरामध्ये पुत्र संतान प्राप्त होत नाही, समजून जायचं मागच्या जन्मामध्ये हे कर्म करून आलेलो आहे. मग या डॉक्टरला भेट, त्या डॉक्टरला भेट, डॉक्टरांनी काय होत नाही, आयुर्वेदा कर, हे कर. महाराज जोपर्यंत ह्या कर्जातून आपण मोकळे होत नाही, कितीतरी पैसे घालवावे लागतात आणि मग त्याची फळप्राप्ती आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून या कर्माचा बळी पडू नका. न्यासापहारी, कोणाचीही रक्कम बुडू नका. आनपत्य, चला पुढे, रत्नापहारीच्या अत्यंत दरिद्री. दालवे ऋषी म्हणतात, एखाद्याला सोन्या नाण्याची चोरी करण्याची सवय जर असेल, कदाचित मागच्या जन्मी सोन्या नाण्याच्या चोऱ्या करून जन्माला आलेला या जन्मामध्ये अत्यंत दरिद्री जन्माला येतो. गुरुजी दरिद्री सांगू का कसा,
उजव्या हातावरती लक्ष्मी कमवायची आणि डाव्या हाताने अत्यंत दरिद्री महाराज. त्या घरामध्ये कधी लक्ष्मी नांदत नाही. असे दरिद्री जन्माला जे आलेत समजून जायचं मागच्या जन्मामध्ये सोन्या नाण्याच्या चोऱ्या केल्या. मी कर्म सांगतोय बरं का तुम्हाला. रत्नापहारीची अत्यंत दरिद्री. पुढे सांगितलं इतस्त तो तार्की कुमार जरह. माझा मातावर्ग बरेच संख्येने आहे इकडे. आपल्याकडे मांजरं आहेत ना, मांजरं वाशिनमध्ये. नाही बोला ना तुम्ही. मी अशा पद्धतीचं कीर्तन करतोय जेणेकरून मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलोय, तुमचं दुःख वाढवण्याकरता नाही. नाही तर कीर्तनामध्ये कीर्तनकार असे प्रसंग मागतात की जेणेकरून गेलेल्या यजमानाच्या घरी त्यांचे दुःख वाढवायला गेलेच की दुःख त्यांचे कमी करायला गेलेच हेच समजत नाही. अशा पद्धतीची कीर्तनाची कास आज तरी आपण या ठिकाणी धरणार नाही. एक थोडं मोकळं वातावरण करण्याचा प्रयत्न करतो. ऐका. इतस्त तो तार्की कुमार जरह. ही मांजरं जी आजूबाजूला फिरतायत ना आपली गुरुजी गावोगावी, ही मांजरं दालबे ऋषी म्हणतात दुसरे तिसरे कोण नाही. हे कोण आहेत? ज्यांनी चांगल्या कामामध्ये तर्क कुतर्क केले. इतस्त तो तार्की कुमार जरह. ते मांजराच्या जन्मात जातात म्हणे. समजा गावामध्ये सप्ताह करायचा ठरला, ज्याची 25 रुपयाची पावती नसते त्याला दुनियाचं टेन्शन असते. बरं मीटिंगमध्ये सगळ्यांच्या आधी पुढे येऊन बसतो आणि मग त्याचे तर्क कुतर्क चालू होतात. 25 वर्ष झाले गावचा सप्ताह करत आहोत, कसा करतो आमचा आम्हाला माहिती आहे. बरं याची 25ची पावती नाही पण याला टेन्शन बघा ना किती. बरं आलेल्या पकवाजांना तिला दिलेली बिदागी त्यांचं भागेलच का? आलेल्या गायकांना दिलेलं त्यांचं भागेलच का? बरं आलेल्या कीर्तनकाराला वाकीट कमी पडला आणि मागे फिरून कोणी द्यायचं? अनेक तर्क. गावात पंक्ती मिळतीलच का? बरं पंक्ती मिळाल्या तरी यथोचित भोजन लोकांना देऊ शकतो का? नाही आता 25 वर्ष बस झालं, आता बंद करून टाका. हे बंद करणारे जे आहेत ना, दालबे ऋषी म्हणतात हे चांगल्या कामामध्ये तर्क कुतर्क करणारी जी मंडळी आहे, इतस्त तो तार्की कुमार जर ती माजराच्या जन्मात जात असते. म्हणून चांगल्या कामामध्ये तर्क कुतर्क करू नका. वाऱ्या दिंड्या प्रवचन सप्ताह हरिपाठ जरी केले आणि दिंडी बंद पाडायला सहकार्य केलं, मांजरच विठाल इतस्त तो तार्की कुमार जर धान्य हरणान मूषकः. धान्याची चोरी करणारा उंदराच्या जन्मात जातो. जास्ती विस्तारपूर्वक बोलत नाही, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जवळजवळ आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे. अगदी एक 15-20 मिनिटामध्ये आपण कीर्तन संपवणार आहोत. ऐका. इतस्त तो तार्की कुमार जर धान्यार्णान मूषकः मातृवद अंधत्व. एखादा आंधळा जन्माला आला असेल, समजून जायचं मागच्या जन्मामध्ये आईलाच मारून आला. मग कोणत्याही योनीमध्ये असू द्या, त्या योनीमध्ये आईलाच मारली. मातृवद अंधत्व पितृवद बधीर. एखादा बैरा जन्माला आला असेल, समजून जायचं मागच्या जन्मामध्ये बापालाच मारून आला म्हणून या जन्मामध्ये बैरा जन्माला आला. पितृवद बधीर मातृवद अंधत्व. शेवटचं सांगतो. दुग्ध चोर बहुमूत्री. दुधाची चोरी करणाऱ्याला बहुमूत्री नावाचा रोग लागतो. आता दुधाची चोरी म्हणजे काय? दुधाची चोरी म्हणजे 1 लिटर दुधामध्ये, असंच गुरुजी मी एका कीर्तनात बोललो, खालून आवाजाला 5 लिटर पाणी. बोललो काहीतरी जिभेला हाड. 1 लिटरमध्ये 5 लिटर कुठे रिचत असतं का? पण आता दूधवाले आमच्या बरोबरच आलेत, काय बोलावं. जाताना गाडीतच चर्चा होऊ शकते. पण सांगा ना तुम्ही, दुधाची दालबे ऋषींनी सांगितलं ते सांगतो बरं का. दुधाची दुग्ध चोर बहुमूत्री. दुधाची चोरी म्हणजे दुधामध्ये पाणी मिश्रित करून देणं, ही दुधाची चोरी आहे महाराज. मी कीर्तनातून सांगितलं, एक दूधवाला येऊन भेटला, म्हणे महाराज तुम्हाला दुधाचा नियम माहिती नाही. बोल काय नियम आहे? म्हणे दुधामध्ये पाणी टाकल्याशिवाय दूध तापतच नाही म्हणे. अरे म्हटलं आम्ही 1 लिटर खरेदी केल्यानंतर त्याच्यात किती टाकायचं ते आम्ही ठरवू ना, तुम्ही कशासाठी या पापाचे बळी पडताय? आणि मग दालबे ऋषी म्हणतात असं पाप करणारी, असे कर्म करणारी जी मंडळी आहे त्यांना बहुमूत्री नावाचा वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात आणि मग त्यांना त्या रोगांना सामोरं जावं लागतं. अर्थातच हे कर्म करत असताना दालबे ऋषींचं म्हणणं असं आहे, कोणते कर्म करावेत, मग ते नित्य वगैरे कर्म जे काय आहेत ते, परंतु कोणते करू नये, हे केल्याने काय फलप्राप्ती होऊ शकते, या संबंधाचं चिंतन जर आपल्याला कळालं तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, या कर्मासाठी आगा कर्मी जे उरावे, याच उरलेल्या कर्मांसाठी तैते सुखदुःख फळावे. ते सुखदुःखाच्या स्वरूपामध्ये तया भोगावया यावे देहा एका. या देहामध्ये आपल्याला भोगण्याकरता यावंच लागतं. या देहामध्ये जर भोगण्याकरता आपण आलेलो आहोत तर आपले हे कर्म आपल्याला भोगावेच लागतील. हे दुसरे तिसरे कोणाचे नाही, आपले संचितच आहेत. अभंगाचा प्रथम चरण. भोगतो नगडे संचिता वाचोनी. भोगतो नगडे संचिता वाचोनी.
संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आपल्या ठिकाणी आलेले कर्म, आपल्या ठिकाणी आलेले भोग हे दुसरे तिसरे कोणाचे नसून आपले संचित आहेत महाराज. मागील जे जे केले तेच पुढे भोगायला आले, अशा पद्धतीचं गणित. आणि महाराज या संचिताविषयी विचार जर करायला गेलं तर मागील केलेलं देवाच्या बापाला चुकवता आलं नाही, आपला नंबर लागतो कुठे महाराज. अहो, ज्या देवाचा विचार करत असताना माऊली ज्ञानोबरायांनी म्हणावर की म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता मियाची नियमिला साता, कालग्रासी तसे भूता ये म्हणित यावते पंडुसुता, सकळ जयांशी ऐसा जो समर्थ, तो मी ब्रह्मांडाचा नाथ, गगना ऐसा साक्षीभूत, तोही मीची वृक्षाची पाने, हाले ज्याच्या सत्ते. अहो, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाची पानं देखील हालत नाही, अशा भगवंताला देखील वनवास भोगावा लागला. विठाल 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 कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. महाराज, हे यांना चुकवता आलं नाही, देवाला चुकवता आलं नाही, नवे नवे देवाच्या बापाला देखील हे चुकवता आलं नाही. महाराज, श्रावण बाळाला बाण लागावा आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप द्यावा, बाबा आम्हाला जसं पुत्र पुत्र करून मारायला लावतोयस तसं तुला देखील पुत्र पुत्र करून मारावं लागेल. बरं, पुत्र पुत्र करून मारावं लागेल हा शाप मिळाल्यानंतर आनंद झाला तो भाग वेगळा, हा प्रतिपाद्य विषय नाहीये. परंतु पुत्र पुत्र करून मारावं लागेल हे बनलेलं संचित पुढे जाऊन प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं. आणि त्या ठिकाणी मात्र दशरथ राजाला राम राम करून प्राण त्याग करावा लागला. महाराज, दशरथ राजाला जर आपल्या पुत्र वियोगाने प्राण त्याग करावा लागला असेल, कशामुळे? संचित विडाला 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 अर्जुनासारखा धनुर्धरी ज्याचा बाप आहे, प्रत्यक्षात या ब्रह्मांडाचा नायक ज्याचा मामा आहे, आणि भीमासारखा बलवान ज्याचा बाप आहे, आणि त्यांचा पुत्र अभिमन्यू ज्यावेळेस मरणासक्त अवस्थेमध्ये पडलेला असताना सगळेजण उघड्या डोळ्याने पाहतायत, पण त्याच्या त्या कर्मामध्ये, त्याच्या त्या संचितामध्ये देवाला प्रत्यक्षात भगवंताच्या त्या अभिमन्यूच्या मामाला देखील ढवळाढवळ करता आली नाही. महाराज, भोगावं लागतं. इथे येण्यात आल्यानंतर भूषणदादाने जावं, त्याची आयुमर्यादा तेवढी होती, आणि काळ हा कधीही फक्त निमित्त शोधत असतो. याच्या आधी असं काहीच नव्हतं, अचानक झालं कसं? काही लोक म्हणतात आत्ता कीर्तनात पाहिला आणि घरी गेल्यानंतर बातमी होते, गेले होते. महाराज, काळ हा प्रत्येक वेळी आईच्या गर्भापासून घेऊन जाईपर्यंत आपल्या बरोबरच असतो. आपण कीर्तनात आहोत, बाजूलाच बसलाय. आपण इथून बाहेर पडलो, बाहेरच जातो. काही लोक म्हणतात, अहो काय सांगावं, टॉयलेटमध्ये गेला तिथे पण असतो, तिथे बसल्या बसल्याच गेला जागेवरती, काय सांगावं. महाराज, तो सतत आपल्या बरोबर असतो, त्याला फक्त निमित्त लागतं. ज्याची जिथे आयुष्याची मर्यादा संपली त्याला तिथून तो घेऊन जात असतो. भूषणदादा आपल्यातून निघून गेला, काहीही कारण नसताना, कोणत्याही प्रकारचा कोणत्याही काही शारीरिक वेदना नसताना आपल्यातून अचानक निघून जाणं हे त्याची आयुष्याची मर्यादा होती. मात्र आपल्या जीवनामध्ये पुत्रयोगाचा शोक आपण व्यक्त करावा, तो भोगावा, हे आपले संचित आहेत. महाराज, विडाल विडाल महाराज म्हणतात, ते भोग, ते संचित करावे ते मनी समाधान. पुष्कळ बोलण्यासारखं आहे, मी आवर्त घेतोय. आपल्या वाट्याला आलेले हे कर्म जे आहेत ते समाधानाने भोगलं पाहिजे. महाराज, तुम्ही म्हणाल, महाराज, जो या प्रसंगातून जातो त्यालाच विचारा त्याचं दुःख काय, कसं काय सांभाळावं, कसं काय समाधान मानावं.
आत्ताच आम्ही मशावरून मुरबाडवरून गाडीमध्ये येत असताना महाराज आमची खूप मोठी चर्चा झाली. एक परमार्थिक स्नेही आम्हाला भेटले. आपल्या कदाचित ज्ञात असतील मुलाच्या पाड्याचे आमचे मंगल मामा. काय महाराज त्या माणसाचं जीवन, पण आजही त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही पाहिलं संप्रदायाचं एक आत्मीय सुख त्यांच्या वाट्याला जे आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनात दुसरं काहीच नाही महाराज. अहो त्यांचं दुःख जर तुम्हाला सांगायला गेलो महाराज, आपले दुःख काय सांगावे कोणाला. महाराज त्या मंगल मामाच्या मुलाचं एप्रिल महिन्याच्या 2 तारखेला लग्न झालं आणि एप्रिल महिन्याच्या 9 तारखेला त्याचं देहावसन झालं महाराज. असाच गाडी स्टँडला लावली, अचानक पडला तसा जागेवरतीच गेला. फक्त 6 ते 7 दिवस महाराज त्याच्या लग्नाला झाले होते मामाचा मुलगा. आणि त्याच्या आधीचं सांगतो, एक मुलगा 15 वर्षाच्या आयुमध्येच गेला, 2 पोरं. एक 15 वर्षाच्या आयुमध्ये गेला, एकाचं लग्न झालं त्याच्या 5व्या-6व्या दिवशीच गेला. बरं एवढंच नाही, त्या आईने दोन्हीही पोरं आपली निघून गेली. आईने अन्न पाणी त्याग केलं. पुढच्या 8 महिन्यामध्ये पत्नीही सोडून गेली. काय करावं वारकऱ्यांनी, पत्नी सोडून गेली. त्याच्या पुढच्या महिन्यातच वारकरी वलकटी गुंडून वारीला निघून आला. काय महाराज निष्ठावंत वारकरी, काय निष्ठावंत वारकरी. करावे ते मनी समाधान, मी समाधान सांगते. परत ते 15 दिवसामध्ये वलकटी गुंडून वारकरी वारीला. मामाना विचारलं, मामा एवढं मोठं दुःख तुमच्यावरती आलेलं असताना देखील वारीला. मामा म्हटले, परमार्थ करण्याकरता आलोय, प्रपंचाची चर्चा नको. काय महाराज परमार्थ असं. आज त्या व्यक्तीला आम्ही गाडीमध्ये आणलं महाराज, त्या व्यक्तीने चर्चा करावी मग यावर्षी वारीचं कसं आहे. आणि आजचं सांगू का तुम्हाला, आज गाडीमध्ये त्यांना नुसतं आणलं नाही, त्यांची वयाची 15 वर्षाची मुलगी आज जे हॉस्पिटलला ICU मध्ये आहे. काय भोगावं महाराज. म्हणजे भगवंतानी एखाद्याची घ्यावी तर कितीपर्यंत कसोटी घ्यावी, त्याला काय मर्यादा आहे का नाही त्या कसोटीची. तो माणूस, त्याचे डोळे आज बदबदले होते पाण्याने. त्या मामांकडे पाहिल्यानंतर महाराज खरंच आज आम्ही या वारकऱ्यांना, माझ्या सोबत आलेल्या मंडळीला मी त्यांची परिस्थिती सांगितली, डोळ्यात पाणी आलं महाराज. डोळ्यात किती देवाने परीक्षा तरी किती घ्यावी भगवंता. अरे एखाद्या वारकऱ्याने, बरं महाराज तुम्हाला सांगतो, मंगल मामांनी पहिली मालिका जर चालू केली तर नाटाचे अभंग होईपर्यंत त्या माणसाने शांत बसू नये आणि मालिकाही हातात घेऊ नये, इतका परमार्थ महाराज. दुपारी दिंडी पोहोचल्यानंतर तासभर का होईना विश्रांती असेल, तो माणूस विश्रांती करत नाही, नियमाचं भजन करतो एकटाच बसून. काय महाराज, 3 वर्षापूर्वी वारीला आम्ही सोबत होतो. डायबिटीज असल्यामुळे 3 वर्षापूर्वी पायाला होल पडलाय. 2 वर्ष झाली ती जखम भरत नाही. पायाचा होल घेऊन महाराज तो माणूस दिंडी करतोय, वारी करतोय, इतका उच्च कोटीचा परमार्थ करतोय. भोगतो ना घडे संचिता वाचोनी. आणि आजही मामाला विचारलं तरी म्हणे सांगितलं, महाराज त्यांचं वैयक्तिक जर बोलायला गेलो तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना स्वतःना 2दा पॅरालिसिस झालं. आज कसा बसा डगमगून आज आपल्या पोरीचा डबा तिथं थांबलेल्या लोकांसाठी, ती तर काय खात नाही, पण थांबलेल्या मंडळीला काहीतरी सोय केली पाहिजे म्हणून 13 दिवसांनी आज घरी आलोय. 13 दिवस झाले. माझी मुलगी म्हणे तिकडे ICU मध्ये आहे, एकुलती एक मुलगी. आता भगवंताला एवढीच विनंती आहे, तेवढंच फक्त माझ्याकडे ऐश्वर्य राहिले, घेतलं तरी हरकत नाही, पण वारी चुकू न दे हरी. पण म्हणे महाराज देवाला फक्त एकच विनंती करून सांगेन, देवा अरे कितीही संकट जीवनामध्ये येऊ दे, पण माझ्या वारीमध्ये फक्त विघ्न आणू नको. विठाल विठाल महाराज, आपल्या वाट्याला आलेले जे आपले कर्म, हा आपला धर्म समजून जगणारी मंडळी या भवसागरातून तरल्याशिवाय राहणार नाही. मी या सोनावणे परिवाराला देखील विनंती करेन, तुमचं दुःख फार मोठं आहे, खूप मोठं आहे. कदाचित तुम्ही त्याच्यातून चाललेले आहात, तुम्हालाच माहिती ते दुःख काय आहे. नेहमी आपला वावरणारा मुलगा, नेहमी हट्ट करणारा मुलगा अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर महाराज ह्या मायपित्याला खरं धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे महाराज. अहो आपला पोरग गेल्यानंतर घरात शोक करणारी मंडळी कितीतरी पाहायला मिळतील, पण ऐन तारुण्यामध्ये गेलेला आपला पोरग, त्याच्याविषयी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन करणारं एकच कुटुंब मला हे पाहायला मिळेल. नाही तर लोक म्हणतात आमचं सोनं निघून गेलं, त्या देवामुळेच हे सगळं घडलं. आजपासून पंढरीला जाणार नाही, कार्तिकीला जाणार नाही, आषाढीला जाणार नाही, वारीला जाणार नाही, कीर्तन ऐकणार नाही, काहीच कारण. अरे पोटचं सोनं आमच्या घेऊन जर गेला असेल तर का त्याचं नाव आम्ही घ्यावं. महाराज खरंच या कुटुंबाला मी धन्यता देतो की ज्यांनी, अरे पोरग जर आमचं गेलंय ते त्याचे कर्म आणि आमच्या वाट्याला आलेले. सोनावणे साहेबांबरोबर आम्ही जेव्हा जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं असतं, महाराज तो गेला, तो असताना देखील आनंद होतं आणि तो गेल्यानंतर देखील त्याला आनंद मिळावं म्हणून हे कीर्तन. विठाला 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 विठाला
आपले भोग आपले संचित आहेत आणि मग ते संचित भोगाच्या माध्यमातून भोगत असताना करावे ते मनी समाधान. समाधानाने ते भोग भोगले पाहिजेत. पण महाराज आमच्या ठिकाणी ते भोग भोगण्याची सामर्थ्य यावं असं जर वाटत असेल तर आम्ही असं काय जीवनामध्ये केलं पाहिजे? महाराज म्हणतात काही करू नका, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. अभंगाचं दुसरं चरण. मनवोनी माने मानून येतो, मनवोनी माने मानून येतो, मने मने मानून घेतो, मनोने मने मानून घेतो, मनवा गोविंदो वेळो वेळा, मनवा गोविंदो वेळो वेळा, मनवोनी माने मानून घेतो, मनवोनी माने मानून घेतो, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा, मनोने मने मानून घेतो, मनोने मने मानून घेतो. मनवोनी माने मानून घेतो, मनवा गोविंदो, मनवा गोविंदो वेळो वेळा, मनवानी मानी मानून घेतो, मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. महाराज म्हणतात आपल्या वाट्याला आलेले आपले संचित हे आपले भोगावेत. आणि कसे भोगावेत तर मनामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याविषयीचा खेद न ठेवता
मग या संचित भोगत असताना, याच्यातून पार पडत असताना कशाची कास महाराज आम्ही धरावी? म्हणावे गोविंदू वेळोवेळा तो गोविंद सतत तुम्ही सततम कीर्तयंतो माम. महाराज कधी करावं? उठता बसता भांडता कांडता चिंतनाशी न लागे वेळ सर्व काळ करावे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. भगवंताच्या नामस्मरणा व्यतिरिक्त या दुःखातून सावरण्याची या कलियुगामध्ये दुसरी आणखी कोणती शक्ती नाही महाराज. महाराज आता आमचे सद्गुरू गुरुमाऊली ब्रह्मलीन वैकुंठवाशी आमचे दादा महाराज राणे बाबा आता काही दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेले, ब्रह्मलीन झाले. महाराज बाबांची वयाची मर्यादा जवळजवळ 87 ते 90 वर्षाची होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये बाबा गेल्यानंतर असा जनसमुदाय लोटला, पण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पान्हा होता महाराज. प्रत्येक शिष्याला असं वाटत होतं की बाबा आमच्यातून जाऊ नये. गुरुजी तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक बाबांच्या नावाने प्रतिष्ठान बाबांच्या ग्रामी आम्ही त्या ठिकाणी सर्व शिष्यगण मिळून समाजाच्या वर्गणीतूनच ते उभं केलेलं आहे. परंतु ते उभं केले असताना त्याचं उद्घाटन समारंभ आता 24 तारखेला होता. पण देव जाणो भगवंताला ते मान्य नव्हतं. अगदी त्याच्या 10-15 दिवसच बाबा आम्हाला तो सोहळा न पाहताच त्या ठिकाणी निघून गेल्यानंतरचे जे दुःख होते महाराज. आणि मग बाबांच्या सोहळ्याचं 13 दिवस असा सोहळा झाला. भगवत नामचिंतन, हरिपाठ, कीर्तन, भजन वगैरे वगैरे वगैरे. परंतु अजूनही त्या गोष्टीची आळंदीमध्ये कार्तिकीच्या निमित्ताने गेल्यानंतर अशा गोष्टी समोर येणार आहेत महाराज. कसं सावरावं या शिष्यगणांनी या दुःखातून? धर्मशाळेमध्ये गेल्यानंतर बाबांची ती रिकामी खोली, बाबांची ती रिकामी खुर्ची, या सगळ्या प्रसंगाला कसं सामोरं जावं हा एक प्रश्नच आहे. मग विचार करा, आपल्या जीवनातील सद्गुरू गेल्यानंतर जर आपल्या इतकं दुःख होत असेल, त्यांच्या आठवणी पुसायला आपण जर तयार नसू, त्या आठवणींना सामोरं कसं जावं हा जर एक प्रश्न असेल, तर या कुटुंबावरती जो घाला घातलेला आहे काळाने हा फार मोठा आहे. एक तरुण मुलगा घरातून निघून गेलेला आहे, परंतु या दुःखातून, या आपल्या संचितातून, या आपल्या कर्मातून सावरण्याची एकमेव शक्ती म्हणजे दुसरं जर काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे महाराज. या कुटुंबाला मी विनंती करेन, या दुःखातून सावरायचं असेल म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुम्ही भगवंताच्या नामस्मरणा व्यतिरिक्त या दुःखातून तरण्याची ताकद या कलियुगामध्ये आणखी कोणतेही तुम्हाला उपलब्ध होणार नाही. ज्या वेळेस त्याची आठवण होईल त्या वेळेस भगवंताचं नामस्मरण करत जा. त्या भगवंताच्या नामचिंतनाचा परिणाम काय होईल? तुम्हाला तर त्याचा फायदा होईल, पण गेलेले आमच्या भूषण दादाला देखील त्याच्या निमित्ताने ते कार्य घडणार आहे, म्हणून त्याला देखील फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतायत, आपले संचित जे आहेत ते भोगण्याकरता आलेलो आहोत, आणि ते भोगत असताना कष्ट जर होत असतील म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आता काय म्हणावं आणि काय म्हणू नये हा प्रश्न माझ्यासमोर असल्यामुळे आपण वेळेतच थांबलेलं बरं. बरीच काटकसर करून योग्य ते चिंतन आपल्यासमोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कमी वेळेमध्ये कसं खेळायचं हा कीर्तनकारापुढे एक प्रश्न असतो, परंतु या ठिकाणी बरी दिग्गज मंडळी उपस्थित असल्या कारणास्तव अगदी अर्धा-पाऊण तास या ठिकाणी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा भगवंताकडे प्रार्थना करूया. आमच्या संपूर्ण सोनावणे परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंता तुम्ही द्या, एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आणि दुसरी प्रार्थना भगवंता तुमच्या चरणी एवढीच आहे, आम्ही यच्छ यावत प्राणी मात्र तुझी सर्व लेकरं आहोत, सतत तुमचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये राहू दे देवा, एवढी तुमच्या चरणी आजची प्रार्थना करतो आणि सेवा संपली जाहीर करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बरेच लांबून आला आमच्या
तुका मने भार घातली आवरी तुका मने भार घातली आवरी तुका म्हणे भार घातली आवरी तुका म्हणे भार घातली आवरी तुका मने भार घातली आवरी तुका मने भार घातली आवरी
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय